मुलांना आपण अशा प्रकारे पाहिले की आपण सोडूया आपले प्रश्न याच्यातील अभ्यास, त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचा सारांश पाहिला. आता आपण पुढे पाहणार आहोत सराव, की त्या सरावाच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रश्न दिले गेले आहेत. ते प्रश्न कशा प्रकारचे आहेत ते देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. समस्येकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक डॅश डॅश बनतात. काय बनतात? तीव्र बनतात का शिथिल बनतात? ज्या आपल्या समस्या आपल्या जीवनामध्ये येतात त्या जर आपण लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं, ते काय बनू शकतात? तीव्र म्हणजे एकदम त्याचं स्वरूप गंभीर असू शकतं का ते शिथिल होऊ शकतं की ते हळूवार असू शकतं. तर आपल्या दोघांपैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे तीव्र. चला, आपला दुसरा प्रश्न आहे की परिसरातील डॅश डॅश ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. परिसरात काय शोधणं गरजेचं आहे की बाबा परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या गोष्टी उद्भवल्या आहेत. त्यातल्या दोन पर्याय दिले आहेत. कला आपल्याला ओळखणं गरजेचं आहे का समस्या ओळखणं गरजेचं आहे? तर आपल्याला आपलं उत्तर बरोबर अचूक असणार आहे की परिसरातील समस्या ही ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, संत डॅश डॅश कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले गेले. कोणत्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचं महत्व हे कीर्तनाच्या द्वारातून, कीर्तनाच्या माध्यमातून समजून सांगितलं आहे? तर आपलं उत्तर आहे गाडगे बाबांनी का तुकारामांनी? तर आपलं उत्तर आहे गाडगे बाबांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी डॅश डॅश स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. आता तुम्ही अगोदर आपण पाहिलं होतं की गाडगे महाराजांनी कीर्तनातून सांगितलं आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणत्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे? तर तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत. दोन पर्यायापैकी गीत रामायणातून आणि ग्रामगीतेतून, हे दोन पैकी आपलं अचूक उत्तर असणार आहे ग्रामगीतेतून. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या राज्यात डॅश डॅश पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे. कोणत्या सालापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही राबवण्यात आली आहे? आपलं तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत, 2007 का 2005. तर आपलं उत्तर असणार आहे अचूक 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही राबवण्यात आली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आता कोणत्या दिवशी हा राष्ट्र दिन साजरा केला जातो? तुम्हाला याचे दोन पर्याय दिले गेलेले आहेत की संयुक्त राष्ट्र दिन कोणता आहे? 22 सप्टेंबर आहे का 21 सप्टेंबर आहे? तर हा तो आपण आधीच अभ्यासला होता की न्यूयॉर्क या शहरामध्ये 21 सप्टेंबर रोजी काय केला जातो? हा शांतता दिवस साजरा केला जातो आणि म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे 21 सप्टेंबर. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय डॅश डॅश शहरात आहे. की संयुक्त जिथे राष्ट्र आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे? दोन तुम्हाला ऑप्शन आहे, न्यूयॉर्क आहे किंवा कॅनडा आहे. तर आपलं उत्तर अचूक असणार आहे न्यूयॉर्क. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता, शिक्षण व डॅश डॅश यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबा लोकांना सांगत होते. की त्रिसूत्रीचा अवलंबन आपल्याला करायचा आहे. जर आपल्या जीवनातील त्रिसूत्री आपण अवलंबल्या तरच आपली प्रगती होणार आहे त्यांनी सांगितलं होतं. मग त्यापैकी तुम्हाला दिलेले स्वच्छता, शिक्षण व आणखीन कोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे? तर तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत, एक परावलंबन, एक स्वावलंबन. तर दोघांपैकी आपलं करेक्ट उत्तर काय असणार आहे की स्वावलंबन. बघा, स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबांनी लोकांना सांगत असत. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या गरजाची पूर्तता होणे आवश्यक आहे. बरोबर, की जसं आपल्याला शांतता राहायची असेल तर आपल्या समाजातील सर्व घटकांच्या डॅश डॅश गरजेची पूर्तता, कोणत्या घटकांची आपल्याला गरज आवश्यक आहे? दोन तुम्हाला पर्याय दिले, एक मूलभूत आणि एक पायाभूत. मूलभूत म्हणजे जे बेसिक आहेत ते आहेत, पायाभूत म्हणजे जे मूलभूतची जी वरची जी पायरी आहे तिची आहे. तर आपण पाहणार आहोत की मूलभूत घटकांची आपल्याला काय आहे? गरज आहे. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, सतत होणाऱ्या डॅश डॅश गावचे स्वास्थ्य बिघडू शकते. सतत होणाऱ्या जे कोणती अशी गोष्ट घडल्यामुळे गावाचं स्वास्थ्य खराब होऊ शकतं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले गेलेले आहेत, एक कार्यक्रमामुळे का तंट्यामुळे? तर साहजिकच आहे आपलं उत्तर काय असणार आहे? तंट्यामुळे. समजलं मुलांना? अशा प्रकारे आपण सराव देखील घेतलेला आहे. आता आपण वळणार आहोत खेळाकडे. आता आपण खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. की कोणता दिवस हा साजरा केला जातो? कोणता? तुम्हाला चार पर्याय दिले आहेत, 21 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 25 ऑगस्ट किंवा 30 जून. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे 21 सप्टेंबर आणि म्हणून आपण अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो की डॅश डॅश जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती. मग हिवरे बाजार हे कोणत्या गावामधलं आहे? हिवरे बाजार हे छोटं जे गाव आहे, हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? की
तुम्हाला 4 पर्याय दिले आहे, बीड, अहमदनगर, नांदेड किंवा परभणी. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे अहमदनगर आणि म्हणून आपण अहमदनगर या प्रश्नावर क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे की आपल्या राज्यात डॅश डॅश पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना हे राबवण्यात आली आहे. कोणत्या सालापासून महात्मा गांधी तंटायुक्त गाव योजना सुरू करण्यात आली आहे? तर मुलांनो, आपले ऑप्शन असणारे 2008, 2009, 2007 किंवा 2010. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे 2007 आणि आपण अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न असणारे मुलांना चौथा आपण वाचूया. डॅश डॅश कीर्तनातून व प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता कशी करावी हे दाखवून दिले. कोणी दाखवून दिलं? कीर्तनाद्वारे आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे, की बाबा स्वच्छता ही किती आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे आणि ती कशा प्रकारे आपण केली पाहिजे हे जे प्रत्यक्षरित्या कोणी दाखवून दिलं आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी आपले 4 पर्याय आपण लगेचच वाचून घेऊया. संत तुकारामांनी, संत गाडगेबाबांनी, संत नामदेवांनी का संत रामदेसांनी? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे संत गाडगेबाबांनी. तर आपण अचूक उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला 5वा प्रश्न असणार आहे डॅश डॅश जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. कोणत्या जिल्ह्यामधून त्यांनी श्रमदान केलेलं आहे? तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. एक अहमदनगर आहे, नांदेड आहे, बीड आहे आणि उस्मानाबाद आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे उस्मानाबाद आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, शांतता हे एक डॅश डॅश मूल्य आहे. शांतता कसल्या प्रकारचे मूल्य आहे? 4 पर्याय दिले गेलेले आहेत. एक वैयक्तिक आहे, एक व्यक्तिगत आहे, एक सामाजिक आहे आणि एक राजकीय आहे. वैयक्तिक म्हणजे जे स्वतःपुरते आहे, स्वतःपुरते मर्यादित आहे. व्यक्तिगत म्हणजे स्वतःपुरते. वैयक्तिक आणि व्यक्तिगत हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. सामाजिक म्हणजे जे समाजाच्या दृष्टीकडे आणि राजकीय म्हणजे जे राष्ट्रासाठी जे उपयोगात जे समस्या ज्या निर्माण होतात आणि त्याचं निराकरण देखील राजकीय गोष्टीतून केलं जातं. तर मग याच्यापैकी कोणतं उत्तर असणार आहे? शांतता हे एक काय आहे? सामाजिक मूल्य आहे आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे. आपला 7वा प्रश्न आहे उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून डॅश डॅश तयार केले जाते. आता उकिरडा म्हणजे आपण सांगितलं की जिथे हर एक प्रकारचा कचरा आणून टाकला जातो. हर एक प्रकारचा जे आपल्या जे काही कचरा असेल, पाला पाचोळा, जे काही जेवणाचे उष्टीचे खरकटी भांड्याचा जो कचरा असेल, पाण्याचा कचरा असेल, गढूळ पाणी असेल किंवा जे आपण काही खाल्लं असेल, जे आपले उष्ट खरकट असेल, जे काही असेल तो सगळा कचरा उकिरड्यावर आणून टाकला जातो. त्यापासून जे काही खत तयार होतं त्या खताला एक वेगळं नाव देण्यात गेलं आहे आणि त्या खताचा प्रकार तुम्हाला इथे सांगायचा आहे. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. त्याचे पर्याय आपण वाचून घेऊया. पहिलं आहे गांडूळ खत, रासायनिक खत, कंपोस्ट खत आणि जैविक खत. बरोबर की या 4 प्रकारातून कोणत्या प्रकारचा खताचा वापर होतो, तयार केलं जातं? तर आपण आपलं बरोबर उत्तर असणार आहे गांडूळ खत. आपण योग्य उत्तरावर क्लिक करूया. आपला 8वा प्रश्न असणार आहे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना डॅश डॅश समस्या म्हणतात. गावातली समस्या असो की शहरातल्या समस्या असो, ह्या समस्या ह्या येतच असतात. असं नाही की बाबा फक्त समस्या या गावामध्येच उद्भवतात, तर ह्या समस्या शहरात देखील उद्भवल्या जाऊ शकतात. मग त्या अशा समस्यांना जे काय म्हटलं गेलं आहे? तर तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. पहिलं आहे सार्वजनिक, दुसरं सामाजिक, तिसरं व्यक्तिगत व चौथं राजकीय आहे. 4 पैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे सार्वजनिक. तर आपण योग्य उत्तरावर क्लिक करूया. आपला 9वा प्रश्न असणार आहे स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली डॅश डॅश होणार नाही. जर स्वच्छता असेल, शिक्षण असेल आणि स्वावलंबन असेल तर त्याच्याशिवाय आपली काय होऊ नाही शकणार आहे? तुम्हाला 4 पर्याय आहेत. आपण लगेचच वाचूया. अधोगती, स्पर्धा, परराज्य आणि प्रगती. अधोगती म्हणजे आपली काय होणार आहे? प्रगती होणार नाही, आपण खाली जाऊ. स्पर्धा म्हणजे जिथे कॉम्पिटिशन आहे हर एक प्रकारची. पराजय म्हणजे आपली हार होणार आहे. प्रगती म्हणजे आपण उंचवणार, आपण हर एक कामात सक्सेस होणार आहोत. म्हणून ते काय सांगितले, स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन याच्याशिवाय आपली काय होणार नाही? आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रगती. म्हणून आपण प्रगतीवर क्लिक करणार आहोत. आपला 10वा प्रश्न असणार आहे मुलांनो की हिवरे बाजार या गावचा परिसर डॅश डॅश आहे. जो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे हिवरे गाव, जे छोटं एक गाव होतं, त्या गावामध्ये जो तंटा सुरू झाला होता पाण्याच्या समस्येमुळे आणि त्यामुळे त्यांनी त्याचं कसं प्रकारेच्या समस्येचं निवारण केलं आणि त्यामुळे त्याच्या काय उपाययोजना आणल्या, त्या उपाययोजनेद्वारे हिवरे बाजार हा एक गाव कशा प्रकारे हिरवगार जे त्यांनी त्या सर्व सुखसोयीला तिथे आणल्या हे देखील आपण पाहिलं. तर त्याच्यातील प्रश्न आहे की ते गाव कशा प्रकारे म्हणजे ते कोणत्या रंगामधून ते फुललं गेलं, तर तिथे तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला आहे. की आपण लगेचच प्रश्नाचे पर्याय वाचूया. एक आहे पिवळसर, एक लालसर, एक हिरवा गर्द आणि एक निळासर. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे हिरवा गर्द.
आपण लगेचच प्रश्नावर क्लिक करूया. आता घेऊया परीक्षा. तर इथे काही प्रश्न तुम्हाला दिले गेलेले, त्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला समजून घ्यायची आहे. परीक्षामध्ये जे प्रश्न विचारले जातात पाठाच्या माध्यमातून, जे आपण पाठ अभ्यासला त्याच्यातून काही प्रश्नांची गाळलेल्या प्रमाणामध्ये ही प्रश्नांची उत्तरं आहेत ते आपण पाहणार आहोत. की पहिला प्रश्न आपला असणार आहे की आपल्या राज्यात डॅश डॅश पासून महात्मा गांधी तंटयुक्त गाव योजना राबवण्यात आली. त्याचं तुम्हाला पर्याय दिले आहे 2008, 2007, 2009, 2010. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे 2007. डॅश डॅश कीर्तनातून व प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता कशी करावी दाखवून दिले आहे. कोणत्या संतांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि कीर्तनाद्वारे त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक आहे संत तुकाराम, दुसरा आहे नामदेव, तिसरा आहे गाडगे बाबा आणि चौथा आहे संत रामदास. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे संत गाडगे बाबा. चला आपण पुढे जाऊया. आपला तिसरा प्रश्न आहे शांतता हे एक डॅश डॅश मूल्य आहे. शांतता एक कशा प्रकारचं मूल्य आहे. तुम्हाला 4 प्रकार आहे. वैयक्तिक, सामाजिक, व्यक्तिगत किंवा राजकीय. की शांततामुळे कोणत्या गोष्टीची जोपासना केली जाते हे एक मूल्य म्हणजे तत्व आहे. तर आपलं उत्तर असणार आहे सामाजिक. आपला चौथा प्रश्न आहे मुलांनो, आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना डॅश डॅश समस्या म्हणतात. मग आपलं पर्याय बघा, वाचून घेऊया. सार्वजनिक, व्यक्तिगत, सामाजिक किंवा राजकीय. की आता तुम्हाला मगाशी सांगितलं की सार्वजनिक म्हणजे जी सर्वाबाबतची असते ती, व्यक्तिगत म्हणजे जी स्वतःपुरती, सामाजिक म्हणजे सर्व समाजाची, राजकीय म्हणजे काय आहे की राजकारणात ज्या घडामोडी घडतात की ती राजकीय आहे. तर आपला प्रश्न इथे काय येतो, आपल्या गावातील ज्या शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना काय समस्या म्हणतात. मुलांना सार्वजनिक आपलं उत्तर असणार आहे. आपला प्रश्न 5वा असणार आहे डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मग कोणत्या दिवशी हा साजरा केला जातो, कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला साजरा केला जातो. त्याचे तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. 21 सप्टेंबर आहे, 25 ऑगस्ट आहे, 30 सप्टेंबर आहे आणि 30 जून आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 21 सप्टेंबर. आपला 6वा प्रश्न असणार आहे हिवरे बाजार या गावाचा परिसर डॅश डॅश आहे. आता ते तुम्हाला सांगितले अहमदनगर जिल्ह्यातील जे हिवरे बाजार आहे त्याचं गाव आहे ते कोणत्या कलरने फुललं आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एक पिवळसर आहे, एक हिरवागर्द आहे, एक लालसर आहे, एक निळसर आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो हिरवागर्द. उकडीवरील कचऱ्याचा वापर करून डॅश डॅश तयार केले जातं. की उकडीवरील जे काही कचरा आहे, जो पालापाचोळा, तुम्हाला मागे सांगितलं की जे सगळ्या गोष्टी आहेत, जे वेस्टेज वस्तू आहेत त्याच्यापासून त्यांनी एक खत तयार केले. खताला काय बोललं आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, रासायनिक खत आहे का जैविक खत आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे गांडूळ खत आहे. आपला 8वा प्रश्न आहे डॅश डॅश जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती. कोणत्या जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या होती. तुम्हाला गावाचं नाव दिलं आहे पण तुम्हाला आता इथे काय सांगितलं आहे की तुम्हाला जिल्हा ओळखायचा आहे. तर जिल्हा कोणता जिल्हा आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत मुलांनो. त्या 4 पर्यायामधून तुम्हाला एक अचूक उत्तर शोधायचं आहे. तर आपले पर्याय बघा, बीड आहे, नांदेड आहे, अहमदनगर आहे आणि परभणी आहे. तर आपलं उत्तर असणार आहे अहमदनगर. आपला पुढचा प्रश्न आहे स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन याच्याशिवाय आपली डॅश डॅश होणार नाही. स्वच्छता, स्वावलंबन आणि शिक्षण हे जर असेल तरच आपली काय होणार आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले. अधोगती होणार आहे, पराजय होणार आहे, स्पर्धा होणार आहे की प्रगती होणार आहे. तर साहजिकच आहे आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना की आपली काय होणार आहे. जर स्वच्छता असेल, शिक्षण असेल आणि जर स्वावलंबन असेल तर नक्कीच आपली काय होणार आहे, प्रगती होणार आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे प्रगती. आपला 10वा प्रश्न आहे मुलांनो की डॅश डॅश जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. कोणत्या जिल्ह्यातून केलेली आहे. मी तुम्हाला इथे गावाचं नाव दिलेलं आहे. खुदावाडी हे गाव आहे पण तुम्हाला परत जिल्हा ओळखायचा आहे. बघा तो जिल्ह्याचे तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक अहमदनगर आहे, बीड आहे, नांदेड आहे की उस्मानाबाद आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे उस्मानाबाद. बघा बरं, आपल्याला एकूण प्रश्न होते 10, सोडवलेले प्रश्न 10 होते, बरोबर उत्तरे 10 होती, चुकलेले उत्तर एकही नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न काय घेतले आहेत, परीक्षा घेतलेली आहे. आता आपला अभ्यास झाला आहे, सराव झाला आहे, खेळ झाला आहे आणि परीक्षा झाली आहे. आता आपला शेवटचा जो प्रश्न आहे, जो प्रश्न उत्तरांचा म्हणजे काय आहे की जी लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न याचा हा आपल्याला तास आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रश्नाची प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. कीर्तनातून संत गाडगे बाबांनी कशाचे महत्त्व पटवून दिले आहे. आता अगदी सोपा प्रश्न आहे की संत गाडगे बाबांनी कीर्तनातून आपल्याला स्वच्छतेबद्दलचे महत्त्व पटवून दिलेले आहे. तर कीर्तनातून संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचे महत्त्व आपल्याला पटवून दिलेले आहे. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो की
ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले आहे, की कोणत्या संतांनी तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले? बघा इथे आपल्या पूर्ण पाठामध्ये 2 संतांचा उल्लेख केला गेलेला आहे. एक पहिले आहेत गाडगे महाराज आणि दुसरे आहे संत तुकडोजी महाराज. त्याच्यामध्ये त्यांनी संत गाडगे महाराजांनी काय केलं आहे, कीर्तनाद्वारे आणि कीर्तनातून आणि कृतीतून त्यांनी सांगितलं आहे. तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून आपल्याला काय सांगितलेलं आहे, की स्वच्छतेचे महत्त्व हे त्यांनी पटवून दिलेले आहे. बघा आपलं उत्तर आहे ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पटवून दिले आहे. बघा आपला दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही कोणत्या सालापासून सुरू करण्यात आली होती? की जे गावागावामध्ये जी तंटा होत होते त्या तंट्यावर उपाय म्हणून काय, त्यासाठी त्यांनी एक नवीन योजना तयार करण्यात आली. त्या योजनेचं नाव होतं महात्मा गांधी तंटामुक्त योजना गाव होतं. आणि मग ती योजना 2007 पासून ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती. बघा 2007 सालापासून ही सुरू करण्यात आली होती. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, कशामुळे आपली प्रगती होणार नाही असे गाडगे बाबा लोकांना सांगत होते, की कशामुळे आपली प्रगती होऊ शकत नाही? जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर आपली प्रगती कशामुळे होऊ शकत नाही? स्वच्छता नसेल, शिक्षण नसेल आणि जर स्वावलंबन नसेल तर काय होणार आहे, की या गोष्टी ज्या आपली जी प्रगती होणार नाही त्याबरोबर. म्हणून जर आपली प्रगती जर व्हायला पाहिजे, जर असं प्रत्येक नागरिकाला वाटत असेल, प्रत्येक गावाला वाटत असेल किंवा प्रत्येक इव्हन शहराला देखील वाटत असेल की आपली प्रगती होणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे? स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीचा वापर आपण करणं, आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे बघा, कोणता दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो? कोणता दिवस आहे की जो एक दिवस ठरवला गेलेला आहे, की तो कोणता दिवस आहे की जो आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला आहे? आणि तो दिवस आहे 21 सप्टेंबर. हा दिवस काय आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला? आपलं बघा उत्तर 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्रातर्फे 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून का बरं साजरा केला जातो? की शांततेची का गरज आहे आणि का म्हणून तो 21 सप्टेंबरला तो साजरा केला जातो? कारण जगभरामध्ये शांती नांदावी आणि सर्व देशांचे काय झाले पाहिजे, की सर्व जनतेचा देशाचा जो गावाचा जो विकास झाला पाहिजे, जो विकासाची प्रगती त्याची झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. आपण उत्तर बघूया, जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना आपापल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता आले पाहिजेत किंवा प्रयत्न करता यावेत, म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरे केलं पाहिजे. की जेव्हा शांतता असेल तेव्हाच हर एक गोष्टीचं काय केलं जातं, की आपल्याला चांगले विचार सुचतात आणि एक नवीन उपाययोजना आपण तयार करू शकतो आणि आपण प्रगतीच्या मार्गावर आपण धावू शकतो, जाऊ शकतो, आपल्याला विचारांना वाटा मिळते. आणि म्हणून शांतता दिन हा 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. स्वच्छतेबाबत आपल्या कीर्तनातून संदेश देणाऱ्या 2 संतांची नावे सांगा. बघा मुलांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्या पाठामध्ये 2 संतांचे नावाचा उल्लेख आलेला आहे आणि ते 2 संत आहेत कोणते? संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज. या 2 संतांचा आपल्या पाठामध्ये उल्लेख आलेला आहे. बघा इथे काय दिले, संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या 2 संतांचा काय आलेला आहे, उल्लेख आपल्या या पाठामध्ये आलेला आहे. आपला बघा पुढचा प्रश्न काय आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? की बघा आता ते संयुक्त राष्ट्राचे जसं आपण सांगितलं की 21 सप्टेंबर हा एक काय सांगितलं एक राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. तो कोणत्या शहरापासून सुरू केलेला आहे? तर तो न्यूयॉर्क या शहरापासून सुरू केला आहे. की न्यूयॉर्क या देशामध्ये 21 सप्टेंबर हा रोजी बरोबर 10 वाजता जी एक मोठी घंटा वाजते आणि ते घंटा वाजल्यानंतर काही वेळ शांतता पाळली जाते, म्हणजे मौन व्रत पाळलं जातं, कोणी कोणाशी बोलत नाही. त्यावेळेस तिथे काय केला जातो, हा राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. बघा संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाठ 7वातील आपण सोडू आपले प्रश्न याच्यामधील बऱ्याच घटकांचा आपण अभ्यास केला आहोत की आपले प्रश्न कोणते आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या हर एक प्रश्न, म्हणजे ते घरातील समस्याचे असो, कुटुंबाचे असो, समाजाचे असो, सामाजिक असो किंवा ते आपल्या देशाचे असो, राष्ट्राचे असो, शहराचे असो, ग्रामीण असो, ते कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्या कशा प्रकारे निवारण केलं पाहिजे, कशा प्रकारे त्याचं उपाययोजना करायला पाहिजे, त्या कशा प्रकारे कोणत्या उपक्रमाद्वारे
त्या राबवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्या शेवटी जी शांतता जे आपण जो एक महत्त्वाचा टॉपिक आणि महत्त्वाचा टॉपिक होता जो स्वच्छता, की स्वच्छता बाबतीचे जे काही नियम होते की स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीचा वापर करून आपण कशाप्रकारे प्रगतीच्या वाटेकडे जाऊ शकतो. शांततेच्या मार्गाने देखील जर आपण आपल्या गावामध्ये, शहरामध्ये शांतीचा मार्ग अवलंबला आणि या त्रिसूत्रीचा वापर जर केला, तर कशाप्रकारे आपली प्रगती होऊ शकते. या सर्व घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये आपण स्पष्टीकरण केलं आहे, सारांश केला आहे. आपण सरावामार्फत प्रश्न पाहिले, आपण खेळामार्फत प्रश्न पाहिले, आपण परीक्षेद्वारे प्रश्न पाहिले आणि आपण द्वारे देखील जे लघुत्तरी प्रश्न आणि जे दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्या प्रकारचे होते ते देखील या सर्व घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये मुलांनो केलेला आहे. हा पाठ तुम्हाला अतिशय सोपा आणि सहजरित्या आज समजलेला असेल आणि या पाठातला आपला जो अभ्यास आहे तो आपण परिपूर्ण घेतलेला आहे. या पाठातील जे काही तुम्हाला प्रश्न आहेत ते प्रश्नाची सर्व प्रश्नांची उकल तुम्हालाही समजलेली आहे. अशा प्रकारे हा आपला पाठ इथे संपलेला आहे. भेटूया पुढच्या पाठामध्ये.